Kulup. In this story, writer Shripad Krishna Kolatkar has written about Bandu Nana and his hobby of collecting various locks. In order to show his collection to his friends, Bandu Nana once put locks on each and every door of his house. Because of his various types of locks, once led to funny situation about a thief. In this story, the writer has described them in a humorous style. आमच्या बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक. अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची कुलपे जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. घरात दूध दुभत्याच्या कपाटापासून ते तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे. घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल. बरे, इतका बंदोबस्त करण्याचे कारण विचाराल तर ते आपल्या चीज वस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच इच्छा. या हव्यासामुळेच बंडूराण्यांनी काही कड्यांना 2-2 व काही दारांना दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडूनानांवर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत. एकदा त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कुलूप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला, तरी किल्ली काही मिळेना. बरे, कुलूप लोहाराकडून काढावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढलेल्या कुलपांची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडूनानांसारख्यांना जरा दुर्घटच होते. शिवाय गृहस्थ इतका मानी होता की त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कधी पसाभर धान्यही उसने मागितले नव्हते. असो, अशा रीतीने पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपवास काढला. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. शेवटी सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदाचे फोडले.